भारतीय प्रसार माध्यमातून किंवा राजकारण्याकडून सातत्यानं तुमच्या पुढे जीडीपी, अर्थव्यवस्था, रुपयाचे झालेले अवमूल्यन, वाढलेली किंमत, रेपो दर, व्याज दर, रिझर्व्ह बँकेचे निर्देश इत्यादी गोष्टी तुमच्या नजरेसमोर आणल्या जातात, ज्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या पचनी पडत नाहीत। सामान्य माणसाची अपेक्षा एवढीच असते की मी जर कष्ट करत असेल तर त्या कष्टाचा मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, मी जर शेती करत असेल तर त्या शेतीला शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही माफक अपेक्षा सामान्य माणसाची असते। आणि उरल्या सुरल्या पैशाला मला बँकेमध्ये सुरक्षित ठेवता आलं पाहिजे, या हिशोबाने सामान्य माणूस बँकेमध्ये व्यवहार करत असतो किंवा त्या व्यवहारातून त्याला अडचणीसाठी कुठेतरी कर्जाचा हातभार मिळावा या उद्देशानं तुमची आमची अनेक बँकेमध्ये खाती आहेत। यासोबतच शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ मला या खात्यामार्फत मिळावा यासाठी तुम्ही आम्ही असंख्य अशी खाती काढलेली आहेत। आणि मात्र ही खाती काढल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की तुम्ही कष्टाने कमवलेल्या पैशावर, बँकेत जमा ठेवलेल्या पैशावर आता तुमचा अधिकार नाही किंवा तुम्हाला ते पैसे तुमच्या मनासारखे काढता येणार नाहीत, त्यावर सरकारची मालकी असेल तर या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवणार नाही। मात्र या सत्यतेचा किंवा या वास्तविकतेचा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बँकेत गेल्याच्या नंतर येतो आहे। कारण नसताना तुमची अनेक खाती केवायसी साठी होल्ड आहेत आणि सध्या विशेषतः जनधन खात्याला देशभरातील जी काही 50 कोटीपेक्षा अधिक खाती ही जनधन योजनेअंतर्गत निघालेली आहेत, तर या खात्याला सध्या जबरदस्त अशी साडेसाती सुरू आहे। याचं नेमकं कारण काय, याची मीमांसा काय, याबाबत आपण थोडीशी यावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी गजानन खंदारे, समुपदेशक तथा व्यवसाय प्रवर्तक, स्टेट बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, सध्या आपल्या कानी एक पडणारा शब्द आहे, तो म्हणजे जनधनची खाती। खाती काढल्याच्या नंतर तुमचा पैसा जर एखाद्या बँकेत असेल किंवा तुमच्या खात्याला जर एखाद्या अनुदानाची रक्कम किंवा तुम्ही एखादा व्यवहार करत असाल, त्या खात्याला पैसे येत असतील तर ते पैसे तुम्ही तुमच्या मनासारखे काढू शकत नाहीत। याचं नेमकं कारण काय, तर याच्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल। सध्या एक जनधन हा शब्द आपल्या कानावर सातत्यानं पडतो आहे आणि जनधनची खाती तर तो एक सरकारने तयार केलेला तो एक शब्द आहे। बँकांच्या लेखी फक्त खात्याचे प्रकार असतात, एक सूक्ष्म खातं, साधं बचत खातं आणि करंट खातं, या तीनही खात्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। पूर्वी आपल्या कानावर एक सातत्यानं शब्द पडायचा की झिरो बॅलन्सची खाती। आता झिरो बॅलन्स हा कन्सेप्ट 2016 पासून नोटबंदीपासून बंद झालेला आहे। मात्र त्यापूर्वी ही जनधनची खाती सुरू होण्यापूर्वी हा प्रकार अस्तित्वात होता किंवा नाही, सरकार एखादी योजना राबवत असताना आधी तिचं प्रारूप तयार होतं आणि तिची मग रूपरेषा तयार होते आणि नंतर तिची अंमलबजावणी होत असते। ही अंमलबजावणी होत असताना सरकार कुठलीही योजना एकाएकी किंवा एकदम लादत नाही, त्याचं कुठेतरी डिझाईन झालेलं असतं। मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना सामान्य ग्रामीण भागातला माणूस, शेतकरी माणूस हा 6-6 महिने तालुक्याच्या ठिकाणी जात नाही, गेला तर राष्ट्रीयकृत बँकेत 500 रुपये भरून तो त्याचं स्वतःचं खातं काढत नाही। मग अशा वेळी ज्या वेळेस सस्ता सुकाळ होता, म्हणजे 10-11 सभासद तयार केले की कुणालाही बँकिंगचं लायसन मिळायचं सहकार कायद्यानुसार, आणि ह्या बँका मग वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष चालल्याच्या नंतर गोरगरिबांचे पैसे घेऊन बुडीत निघायच्या। या प्रकाराला कुठेतरी पायबंद बसावा, सामान्य माणसाचा कष्टानं कमवलेला पैसा सुरक्षित राहावा, या हिशोबाने सामान्य माणसाला राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रवाहात आणण्याच्या हिशोबाने मनमोहन सिंग यांच्या काळात ते अर्थमंत्री असताना एक प्रारूप तयार झालं। त्याला नाव देण्यात आलं FIC। हा शब्द तुम्ही अनेकांनी ऐकला असेल, त्यालाच आपण मराठीमध्ये वित्तीय समावेशन किंवा आर्थिक समावेशन असंही म्हणतात। आणि मग याच्यामध्ये त्याचं डिझाईन तयार होत असताना ग्रामीण भागातील लोकांची नाळ राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रवाहाशी जोडली जावी या उद्देशाने मग याच्यामध्ये जी काही गावं 3000 लोकसंख्येच्या वरची आहेत, तर ही कुठेतरी अल्ट्रा स्मॉल बँकेच्या कक्षेत आणायची। म्हणजे एखाद्या 3000 लोकसंख्येचं गाव असेल आणि त्या ठिकाणी जर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा जर उघडली तर तिथे लागणारा मॅन पॉवर, बिल्डिंगचं, इमारतीचं भाडं, ऑफिसचा खर्च हे आर्थिकदृष्ट्या त्या बँकेला परवडणार नाही। मग त्या हिशोबाने छोटी छोटी अल्ट्रा स्मॉल ब्रँच जर दिली तर ही लोक काय करतील, त्या बँकेला बिझनेस कुठेतरी सोर्सिंग करून देतील आणि मग बँकेचे जे काही प्रोडक्ट असतील, मग विम्यापासून तर कर्जापर्यंत, बचत खात्यापासून तर तुमच्या FD पर्यंत, इन्शुरन्स पर्यंत सर्व प्रोडक्ट हे ग्रामीण भागातील लोकांना समजावून सांगून त्यांना बँकेच्या प्रवाहात आणण्याचंही लोक काम करतील। मग याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली ती 2011 मध्ये। आणि मग सर्वप्रथम जे काम करण्यात आलं ते रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन त्या जे खात्या संबंधात जे काही
बँकांचे जे काही बंधनं होती किंवा बॅलन्स बाबत जी काही सक्ती होती तर ती सक्ती हटवण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न करण्यात आला किंवा कुठल्याही खातेदाराला बॅलन्स बाबत किंवा मिनिमम बॅलन्स बाबत सक्ती करण्यात येऊ नये, सगळी खाती ही झिरो बॅलन्स मध्येच काढण्यात यावी असे निर्देश त्यावेळेस रिझर्व्ह बँकेनं दिले आणि त्यानंतर तिथून मग तो झिरो बॅलन्स खात्याचा प्रवाह सुरू झाला. हा प्रवाह सुरू झाल्याच्या नंतर मग अल्ट्रा स्मॉल ब्रँच याला कुठेतरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही म्हणून त्याचं रूपांतर बीसी मॉडेलमध्ये करण्यात आलं, म्हणजे बिझनेस करस्पॉन्डंट, आणि त्यालाच एक जोडीदार म्हणून बिझनेस फॅसिलिटेटर हा एक त्याला जोडीदार दिला की जे दोन्ही मिळून बँकेसाठी व्यवसाय वृद्धिंगत करून देणार होते. मग 3,000 लोकसंख्येच्या वरची जी गावं आहेत तर ती 2011 मध्ये ही सर्व बीसी मॉडेलच्या कक्षेत आणण्यात आली. मग हे बीसी जे होते तर हे बीसी घरोघर जाऊन लोकांना बँकेच्या योजनाबाबत माहिती द्यायचे, लोकांना सांगायचे की तुम्ही झिरो बॅलन्स मध्ये खातं काढा, खातं काढल्याच्या नंतर त्या खात्यामध्ये तुम्ही 10 रुपये 20 रुपये असे छोटे छोटे व्यवहार करा, 10 रुपयाची मंथली आरडी काढा आणि ती आरडी काढल्याच्या नंतर तुम्ही जर 6 महिने त्या खात्याला जर रेग्युलर व्यवहार करत असाल तर त्यावर तुम्हाला 25,000 तुमच्या ऍव्हरेज बॅलन्सच्या याच्यानुसार 12 पट पर्यंत 1,000 ते 25,000 एवढी ओढी रक्कम तुम्हाला देण्यात येईल. आणि त्याची अंमलबजावणी सुरू होत असताना मग जर ही ओढीची रक्कम जर काही कर्जदारांनी भरली नाही तर मग त्याच्यासाठी सिक्युरिटी म्हणून काय, तर या खात्याला जी काही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड सबसिडीज होत्या, मग खताची सबसिडी असेल, राशनची सबसिडी असेल, गॅसची सबसिडी असेल, तर या सबसिडीला ही खाती लिंक करायची होती असं ते ठरलं होतं. मग याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की 2012 मध्ये महाराष्ट्राचे अनिल देशमुख हे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना त्यांनी सर्वप्रथम फतवा काढला होता की राशन सबसिडीसाठी कुटुंबातील महिला सदस्याचं खातं असणं आवश्यक आहे, नसल्यास कुटुंब प्रमुखासोबत जॉईंट खातं काढावा. मात्र त्याचा गैरप्रचार झाला आणि जॉईंट खातं काढण्याच्या दौंड्या गावोगाव पिटल्या आणि लोकांनी 500, 700, 1000 रुपये खर्च करून त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जॉईंट आणि स्वतंत्र खाती काढली. ही सगळी लोक या खात्याच्या कक्षेमध्ये येत असताना ग्रामीण भागातील पुन्हा 2012 मध्ये जी काही रोजगार हमी होती तर त्या रोजगार हमी योजनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आल्याच्या नंतर या रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. मग भली ती योजना भ्रष्टाचाराने लिप्त असेल, रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही हे ब्रीद घेऊन ती चालत असेल, तरीही त्या माध्यमातून सिंचन विहिरीसारखी, तलावासारखी, रस्त्यासारखी, पांदन रस्त्यासारखी, शेत रस्त्यासारखी कामं त्या योजनेतून अर्धवट का होईना पण होऊ लागली. ही कामं होत असताना मग त्याच्यामध्ये मजूर ओरिजिनल असो डुप्लिकेट असो त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असताना मजुरांच्या खात्याला हे पैसे येऊ लागले आणि मग अशा स्थितीमध्ये गावोगाव या जनधन योजनेअंतर्गत, ज्याला आता नवीन नाव 2014 पासून पडलेलं आहे, तर ही सूक्ष्म खाती काढण्यासाठी लोकांच्या रांगा बँकांपुढे लागू लागल्या. अशा स्थितीत सर्व ग्रामीण भागातील सर्व लोक या खात्यांच्या कक्षेमध्ये आले असताना मे 2014 मध्ये सरकार बदललं. सरकार बदलल्याच्या नंतर भाजपचं सरकार आलं आणि आपण लोकांसाठी काहीतरी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नवीन केलं पाहिजे या उद्देशाने 14 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान मोदी साहेब यांनी प्रथम घोषणा केली की जुनाच डाटा जसाच्या तसा उचलला, म्हणजे जुनीच दारू तिला नवीन लेबल लावून हा डाटा जनधन या नावाने इंट्रोड्यूस करण्यात आला. म्हणजे भाइयों और बहनों, जनधन का खाता खुलवाओ, आपको हर एक खाते के पीछे 5-5 हजार रुपये ओडी मिलेगी. मग अशा वेळी ही घोषणा केल्याच्या नंतर बऱ्याच बँकांनी या गोष्टीला नकार दिला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर झिरो बॅलन्स मध्ये जर खाती खोलायची तर बँकेचा वर्कलोड वाढेल, वर्कलोड वाढल्याच्या नंतर ही खाती इनऑपरेटिव्ह असतील आणि या खात्यापासून बँकांना प्रत्यक्ष फायदा होण्याऐवजी बँकांचं नुकसान होईल. तर अशा वेळेस भारत सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीनं या खात्यासाठी 80 रुपये बँकाला देऊ केले. मग बँकांनी हे 80 रुपये सरकारकडून घेतले आणि त्या बदल्यात जे काही ग्राहक सेवा केंद्र होते तर त्या ग्राहक सेवा केंद्रांच्या बीसीला 35 रुपये देण्याचं कबूल केलं आणि 35 रुपयाप्रमाणे ती खाती खोलल्या जाऊ लागली. आधीच लोकांची जुनी खाती असताना पुन्हा नव्याने जनधनच्या नावाखाली ही खाती खोलल्या जाऊ लागली. लोकांना एटीएम येऊ लागले. एटीएम येत असतानाच पुन्हा त्याच दरम्यान सरकारने जे काही बँकांचे इंडिव्हिज्युअल म्हणजे जे संलग्न बीसी मॉड्यूल उभं केलं होतं बँकांनी स्वतःचं, तर त्याला परावर्तित करण्यासाठी किंवा त्याचं खाजगीकरण करण्यासाठी सीएससी सारख्या स्वतःच्या काही धार्जिन्या कंपन्यांना, मग त्याच्यामध्ये सीएससी असेल, पे पॉइंट इंडिया असेल, ऑक्सिजन असेल, झिरो मास फायनान्स असेल,
पेवर्ल्ड असेल किंवा या इत्यादी कंपन्यांना मग नॅशनल बीसी म्हणून त्यांना कन्व्हर्ट केलं आणि त्यांच्या अंडरमध्ये ही ग्राहक सेवा केंद्र द्यायला सुरुवात झाली. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर लावून. म्हणजे आता जी काही ग्राहक सेवा केंद्राची महाराष्ट्रभर किंवा देशभर जी काही स्थिती आहे तर ती कुंकू एकाचं, मंगळसूत्र दुसऱ्याचं आणि संसार तिसऱ्याचा, अशी ही गत या ग्राहक सेवा केंद्राची झालेली आहे. याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आणि या अशा स्थितीमध्ये ही जनधनची खाते आता ऑपरेट होत आहेत. अशा स्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही खाती निघत असताना याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा दखल घेतलेली आहे. आणि आता 2023च्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या देशामध्ये जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त ग्राहक हे जनधन खात्याच्या कक्षेमध्ये आलेले आहेत. आणि हे कक्षेमध्ये आलेले असताना अशा स्थितीत या जनधन खात्यामध्ये सुचारू स्थितीमध्ये व्यवहार होत असताना 2014 नंतर मग 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 40 कोटीपर्यंत भारतीयांची खाती ह्या जनधन योजनेअंतर्गत काढल्या गेली. मात्र सरकारच्या असं लक्षात आलं की जवळपास 40 कोटीपर्यंत खाती झाली, मात्र याच्यामध्ये 40 लाख पण आतापर्यंत फंडिंग आलेलं नाही. सगळी झिरो बॅलन्स खाती आहेत. आणि तोपर्यंत यांनी जी काही आधीच्या सरकारची जी काही रोजगार हमी योजना होती तर ती पुरेपूर बंद पाडलेली होती. किंवा इतर ज्या काही लाभाच्या योजना होत्या, गॅसची सबसिडी असेल, हे सगळं त्यांनी बंद केलेलं होतं. आणि त्या दरम्यान या खात्यामध्ये पैसे येत नाहीत ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली. लक्षात आल्याच्या नंतर सरकारनं मग 2016 मध्ये नोटबंदीचा फतवा काढला आणि लोकांना सक्ती केली की रांगा लावून तुम्हाला जर पैसे बदलून पाहिजे असतील तर त्या खात्यातच जमा करा. मग बऱ्याच लोकांकडे सेव्हिंगची खाती नव्हती. मग अशा स्थितीत मग ही जनधनची खाती वापरात येऊ लागली. ही जनधनची खाती वापरात येत असताना मग या खात्यातून लोक 10,000 पर्यंत 4,000 पैसे काढू लागले. या खात्यामध्ये सुचारू रीतीनं व्यवहार होत असताना नंतर मग पुन्हा लोक वेगवेगळी कर्ज, वेगवेगळ्या गटांची कर्ज या खात्यात घेऊ लागली. आणि मग अशा स्थितीत हा पैसा कुठेतरी थांबवला पाहिजे या उद्देशाने सरकारने पुन्हा एकदा फतवा काढला आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाखाली ही खाती संशयास्पद आहेत अशा स्थितीमध्ये या खात्यांना होल्ड लावणं सुरू केले. आणि केवायसी नावाचा एक गोंडस शब्द बँकेनं सध्या रूढ केलेला आहे. वास्तविक बँकेला नियमानुसार कुठल्याही खात्याला होल्ड लावता येत नाही. जर एखाद्या खात्यामध्ये जर अनवॉन्टेड किंवा एखादं अनलिगल किंवा संशयास्पद ट्रान्झॅक्शन होत असेल तर अशा स्थितीत जर तक्रार प्राप्त होत असेल तरच बँक त्या खात्याला होल्ड लावू शकते. अन्यथा कुठल्याही खात्याला होल्ड लावण्याचा बँकेला अधिकार नाही. जर केवायसी साठी किंवा केवायसीच्या कारणाने जर बँकेच्या खात्याला जर होल्ड लावला जात असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मात्र याविषयी बोलणारं किंवा आवाज उठवणारं कोणीही नाही. केवायसी साठी जर तुमचा होल्ड लावला जात असेल तर बँकांनी ज्यावेळेस खाती काढली तर त्यावेळेस ही खाती आधार एनेबल सिस्टमवर काढली गेली. म्हणजे तुमचा आधारचा डाटा फेच केला गेला, आधारच्या डाट्यावर तुमचं फिंगर स्कॅन केलं गेलं. त्यामुळे हे खातं बनावट किंवा डुप्लिकेट असण्याचा कुठलाच प्रश्न नाही. दुसरी गोष्ट असं की बँकेचं जे काही अकाउंटिंग डिपार्टमेंट असतं किंवा अकाउंट ऑफिसर्स असतात त्या सक्षम अधिकाऱ्याने त्या बँकेच्या खात्याची पडताळणी केली, त्याच्यानंतरच त्याचा अकाउंट नंबर जनरेट झालेला आहे. अशा स्थितीत केवायसी नाही म्हणून खात्याला होल्ड लावणं, त्यातील पैसे अडकून ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मात्र ज्या लोकप्रतिनिधींनी याविषयी आवाज उठवायला पाहिजे ते याविषयी मूग गिळून गप्प आहेत. कारण हे जे काही फतवे असतात तर हे त्यांचेच असतात कुठेतरी आणि हा पैसा त्यांना कुठेतरी युटिलाइज करायचा असतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एखादा व्यक्ती आयुष्यभर एखाद्या बचत खात्यावर स्वतःचं वेतन उचलतो. निवृत्त झाल्याच्या नंतर ते खातं ते स्वतःच्या पेन्शन खात्यामध्ये कन्व्हर्ट करतो. अशा स्थितीमध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच तो स्वतःचं जीवन प्रमाण किंवा हयात प्रमाणपत्र देतो. त्याच्यानंतर हयात प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्याच्या खात्यात जमा असलेली काही पेन्शनची रक्कम तो स्वतःच्या घर खर्चासाठी थोडी तिडकी काढतो आणि 15 दिवसानंतर परत तीच रक्कम काढायसाठी जातो. तर त्यावेळेस त्याचं खातं केवायसी साठी होल्ड केलेलं असतं. म्हणजे या खात्याला तो आयुष्यभर त्या खात्यावर पगार उचलतो, त्यानंतर त्याचं पेन्शन घेतो. मग अचानकपणे तो फक्त मयत आहे की जिवंत आहे याची पडताळणी करून त्याच्या खात्याला होल्ड लावण्याचं अधिकार बँकांना आहेत. मात्र कारण नसताना अशा खात्यांना होल्ड लावले आहेत. काल परवा सरकारने नमो सन्मान योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली.
आणि ही योजना जाहीर केल्याच्या नंतर सरकारने जी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे ती जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ डीबीटी अंतर्गत काल परवा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आले, शिर्डीला आले, त्यावेळेस त्यांनी क्रेडिट केले ते खात्याला पैसे. मात्र 86 लाख शेतकऱ्यांची संख्या सांगितली जात असताना याच्यासाठी जी काही तरतूद केलेली आहे ती 1007 कोटी रुपयांची आहे. म्हणजे दोन्हीचं जर 2000 रुपयाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर याचा ताळमेळ कुठेतरी बसत नाही, किंवा ही सरकारची जी काही आकडेवारी आहे ती थोडीशी संभ्रमित करणारी आहे. त्याच्यानंतर सरकारने जे काही खात्याला केवायसी किंवा ई केवायसी केल्याची जी काही आकडेवारी घोषित केलेली तर याचाही कुठे ताळाला मेळ बसत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारने जी काही 5000 रुपये ओढीची जी काही महिलांसाठी घोषणा केली होती तर ती घोषणा कुठेतरी हवेत विरली. आतापर्यंत कुणालाही ही 5000 रुपयाची ओढी मिळालेली नाही. दुसरीकडे लॉकडाऊन सुरू असताना जवळपास 1,80,000 करोड रुपये रिझर्व्ह बँकेला भगदाड पाडून या जनधन खात्याला 3 महिन्यासाठी 500 रुपये प्रतिमना या महिलांच्या खात्याला देण्यात आले. मात्र जवळपास 20-30% महिलांनीच हे पैसे या खात्यातून काढले. बाकीच्या खात्यांचं होल्ड अजूनही हटलेलं नाही, किंवा बँकामध्ये गेलं तर हे होल्ड हटत नाही. इकडून तिकडून हटलं तर 15 दिवसात ते होल्ड परत लागतं. आणि अशा स्थितीमध्ये सध्या जर सरकारची जर आकडेवारी बघितली तर जवळपास 2 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम या जनधनच्या खात्याला आहे. आणि त्यातील जवळपास 32 कोटी खाती ही अजूनही केवायसी साठी होल्ड आहेत. जवळपास 15 ते 16% खाती ही फक्त सुचारू रीतीने वापरात आहेत, त्या खात्यामध्ये व्यवहार सुरू आहेत. अशा स्थितीमध्ये याच्यामध्ये विद्यार्थ्यांची, निराधारांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, गोरगरिबांची ही खाती जी केवायसी साठी अडकून धरलेली आहेत किंवा होल्ड केलेली आहेत तर हे होल्ड असण्याचं कुठलंही कारण नसावं. मात्र ह्या बँका असं करत आहेत आणि यावर कुणाचंच नियंत्रण नाही. तक्रार केली तरी त्या तक्रारीची कोणी दखल घेत नाही. अशा स्थितीमध्ये बँकाकडे तुमचा असलेला पैसा हा तुमच्या मालकीचा आहे का? तुम्ही जर एखाद्या वेळेस आपत्कालीन स्थितीमध्ये दवाखान्यासाठी किंवा एखादा अपघात होत असेल, तुमच्या खात्यात जर 40,000 रुपये असतील आणि त्या खात्याला जर होल्ड असेल तर तो पैसा तुमच्या उपयोगाचा आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार, परामर्श होणं गरजेचं आहे. तुर्तास धन्यवाद.